वैभव नाईक 2024ला शिंदे सेनेकडून निवडणूक लढणार होते असं निलेश राणे यांनी म्हटलंय। वैभव नाईक यांच्या बैठकाही झाल्या होत्या असंही निलेश राणे यांनी म्हटलंय। तर उदय सामंत यांच्या मध्यस्थीमुळे मालवण कुडाळचा आमदार झाल्याचं निलेश राणे यांनी म्हटलंय। माझ्या समोर जे तेव्हा आता माजी आमदार आहेत पण तेव्हाचे आमदार होते कुडाळ मालवणचे, ते आमच्या शिवसेनेतून लढायला तयार होते। अँटी चेंबरमध्ये येऊन बसायचे, सगळ्यांचा संपर्क होता, सगळे बोलायचे आणि ते फक्त येणार, एबी फॉर्म घेणार आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणावर ते निवडणूक लढवणार इथपर्यंत सगळं झालं होतं की राणेंना काय काय सांगायचं इथपर्यंत पण सगळं झालं होतं। उदयजी सामंत मला पहिलं घरी बोलवलं, मला नाश्त्यासाठी बसवलं, त्यांनी नाश्ता केला, मी करून आलो होतो आणि माझं सगळं प्रेझेंटेशन हे कोणी केलं असेल तर सन्माननीय उदयजी सामंत यांनी केलं। जळगावच्या चाळीसगाव बस स्थानकात वृद्धाच्या गळ्यातली सोन्याची चेन चोरट्यांनी लांबवली। बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी वृद्धाच्या गळ्यातली 15 ग्रॅम सोन्याची चेन लंपास केली। ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे।